हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट थिंग्स टू नो वाईल स्टार्टिंग MPSC प्रिपरेशन म्हणजे MPSCच्या अभ्यासाला सुरुवात करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असाव्यात. सोबतच त्यासंबंधी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, प्रत्येक नवीन कॅन्डिडेट काही चुका करत असतो आणि त्या चुकांमुळे वर्षानुवर्ष वाया जात असतात किंवा काही महिने तो वाया घालवतो. तर असे व्हायला नको म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, ज्या की तुमच्यासाठी खूपच कामाच्या आहेत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता हा व्हिडिओ कुणी बघावा? हा व्हिडिओ कुणीही बघू शकतं, ज्याला फ्युचरमध्ये MPSCची तयारी करायची आहे किंवा जो सध्या MPSCची तयारीला सुरुवात केलेली आहे आणि ज्याने ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. काही इन्साइट्स त्यांना देखील मिळतील ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे आणि जे नव्याने सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ स्पेशली बनवलेलाच आहे. बघा, मी इथे काही लिस्ट ऑफ टॉपिक्स केलेले आहेत, तर त्या वन बाय वन आपण त्या टॉपिक्सवरती डिस्कशन करणार आहोत. बघा, इसेन्शियल थिंग्स वाय स्टार्टिंग MPSC प्रिपरेशन. तर पहिला प्रश्न म्हणजे व्हाय यू वॉन्ट टू स्टार्ट, म्हणजे तुम्हाला नेमकं सुरुवात का करायची आहे. मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बघा, आपण यूट्यूबला बरेच टॉपर्स आहेत, त्यांचे व्हिडिओज बघतो आणि बऱ्याच वेळा आपण ते टॉपर्स जे आहेत त्यांना इन्फ्लुएन्स होऊन या फील्डमध्ये येण्याचा विचार करतो की मी देखील MPSC करेल. तर असं करू नका. जर फक्त तुम्ही अशा एक्सटर्नल मोटिवेशनने मोटिवेट होऊन MPSCची तयारी करत असाल तर नक्कीच ही फील्ड तुमच्यासाठी नाही आहे, कारण शेवटी अपयश आणि निराशा ही तुमच्या पदरी येणारच आहे. पण जर तुम्ही मेहनत घ्यायची तुमची तयारी असेल, तुम्ही आवाका बघितला असेल आपल्याला किती अभ्यास करायचा आहे व आपल्याला नेमकी कोणती पोस्ट काढायची आहे, तर तुम्ही नक्कीच करू शकतात. मी असं म्हणणार नाही की डायरेक्टली त्यांचं बघून येऊ नका, तुम्ही येऊ शकतात. पण त्याआधी तुमच्या क्षमता बघा, तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे का ते बघा. त्यानंतर तुम्ही करू शकाल का हे तुमच्या मनामध्ये निर्धार करा की मला हे करायचंच आहे आणि का करायचं आहे हे तुमचं क्लिअर असलं पाहिजे. का करायचं आहे याचे बरेच कारणं असू शकतात. काहींना फायनान्शियली फ्रीडम हवा आहे, काहींना समाजामध्ये मान हवा आहे, काहींना काही वेगळे त्यांचे कार्य असतील ते या फील्डमधून करायचे असतील. म्हणून व्हाय यू वॉन्ट टू स्टार्ट हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि स्टार्ट करण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या आपल्याला बघायच्या असतात. बघा, समजा तुम्ही कोणतीही फील्डला ॲडमिशन घेतात, समजा तुम्ही 10वी पास झाले आणि तुम्हाला 12वीला किंवा 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही अगोदर बघाल की सायन्स किती कठीण आहे, कॉमर्स किती कठीण आहे, आर्ट्स किती कठीण आहे, आपल्याला झेपेल कोणतं. आपल्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स फील्ड निवडता. मग इथे तुम्ही असं डायरेक्टली कसं काय येऊ शकतात की मला डायरेक्टली आता मी एक व्हिडिओ बघितला आणि मला MPSC करायचं आहे किंवा माझ्याकडे तर कुठलाही ऑप्शन नाही ग्रॅज्युएशन नंतर म्हणून मी स्पर्धा परीक्षांकडे येतो. तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. असं करू नका, यामुळे नुकसान तुमचंच होणार आहे. प्रत्येक गोष्टी विचारपूर्वक करत जा. तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल तर तुम्हाला नक्कीच हे पुढे समजेलच. प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक स्टेप आपण विचारपूर्वक केली पाहिजे आणि त्या विचारपूर्वक केलेल्या स्टेपवरच आपलं सक्सेस हे डिपेंड असते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टायमिंग टू प्रिपेअर फॉर MPSC. म्हणजे MPSCचा नेमका प्रिपेअर करण्याचा वेळ कोणता असला पाहिजे आपल्याला, आपण स्टार्ट केव्हा केलं पाहिजे. तर याविषयी बघा, बरेच म्हणजेच आपण खूप काही गोष्टी सांगू शकतो. जसं की कोणी 12वी नंतर स्टार्ट करतं, कोणी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्टार्ट करतं आणि कुणी अगदीच प्रायव्हेट जॉब करून नंतर ते MPSCमध्ये येतात. तर असे काही टाईप्स असू शकतात. पण आता बघा, मी बघितलेलं आहे की एखादा विद्यार्थी 12वीपासून अभ्यास करतो आहे तरी देखील त्याची म्हणजेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 5-6 वर्षामध्ये देखील कोणतीच पोस्ट निघत नाही. पण एखादा व्यक्ती जर समजा तो प्रायव्हेट जॉब करत आहे आणि समजा त्याचं वय 28 वर्ष आहे, त्यानंतर 29 मध्ये त्याने फर्स्ट अटेम्प्ट दिला, तर तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्याचा MPSC मधील पोस्ट जी आहे ती काढतो. तर इथे कुठेतरी बघा तुम्हाला समजत असेल की आपण अभ्यास केव्हा किंवा स्टार्ट केव्हा करतो हे तेवढं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही केव्हाही स्टार्ट करू शकतात, मी हेच सांगेल आणि तुम्हाला योग्य वाटेल ती वेळ तुम्ही स्टार्ट करण्यासाठी घेऊ शकतात. समजा कुणाला जर ग्रॅज्युएशनमध्ये वेळ असेल तुमच्या, तर नक्कीच ग्रॅज्युएशनमध्ये अभ्यास करणे खूप चांगली गोष्ट आहे. कारण जसं तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं तसं तुम्ही एक्झाम देता आणि एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स असतो की तुम्ही तयारी केलेली आहे. तर हे तुमच्या म्हणजे पर्सन टू पर्सन व्हॅरी होऊ शकतं की केव्हा तयारी सुरू करायची आहे. बरेच जण हे जे आहे ते 28-30मध्ये देखील सुरू करून पोस्ट घेतात आणि बरेच जण 12वीपासून अभ्यास करून देखील त्यांना पोस्ट मिळत नाही. सो हे डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या विचाराचे आहात आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर इसेन्शियल मटेरियल. बघा, आता MPSCची तयारी करताना कोणकोणते मटेरियल तुमच्याकडे असलं पाहिजे. बघा, आता मी तर म्हणेल तुम्हाला की तुमच्याकडे फक्त आणि फक्त पुस्तकं असली पाहिजे. मग आता त्यातल्या त्यात पुस्तकं कोणती,
तर हे मी चॅनलला ऑलरेडी आपल्या सांगितलेलं आहे. इसेन्शियल मटेरियल्समध्ये बेसिकली मी हा मुद्दा का घेतला, कारण आपल्याला माहीत असायला हवं की आपल्याला कोणत्या गोष्टी यासाठी लागणार आहेत. बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकं. त्यातल्या त्यात पुस्तकं कोणती वाचायची आहे मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. बघा, काही स्टेट बोर्ड वाचावे लागतात आपल्याला सिलेक्टेड जेव्हा अभ्यास सुरू करतो तेव्हा, आणि नंतर आपल्याला रेफरन्स बुक वाचावे लागतात, जसं की एम लक्ष्मीकांत सरांचं आहे, त्यानंतर रंजन कोडंबे सरांची पुस्तकं आहेत, मराठी इंग्लिशसाठी काही पुस्तकं आहेत. हे आपल्याला 1 बाय 1 कव्हर करायचे असतात. आता MPSCची तयारी नेमकी सुरू कशी करावी यासंबंधी मी वेगळा व्हिडिओ बनवेल. या व्हिडिओमध्ये फक्त आपण हे इसेन्शियल मटेरियल्स हे आपल्याला लागणार आहे ते बघतो आहे. बघा, मी तर तुम्हाला सांगितलं की पुस्तकं, त्यानंतर PYQचा सेट प्रिंट केलेला तुमच्याकडे असावा. जे काही तुम्हाला समजा कंबाईनची तयारी करायची आहे तर कंबाईनच्या मागच्या 5 वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका प्रिलिम्स मेन्सच्या घ्यायच्या आणि त्यांचं ॲनालिसिस करण्यासाठी त्यांना डायरेक्टली प्रिंट करायच्या. आणि प्रिंट करण्यासाठी हे सेट जसे तसे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. पुण्यात तर प्रत्येक झेरॉक्सवर तुम्हाला मिळून जाते. त्यानंतर इन्फ्लुएन्स ऑफ पीपल, म्हणजे लोकांचा इन्फ्लुएन्स, लोकांशी इन्फ्लुएन्स व्हायचं नाही. म्हणजे जो तुम्हाला चांगलं सांगेल, आता तुम्ही नवीन जर या फील्डमध्ये याल तर तुम्हाला प्रत्येकजण मार्गदर्शन करणार आहे, अरे तू हे नको वाचू, ते वाच, तू असं नको वाचू, तसं वाच. पण तुम्हाला तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करायचा आहे आणि एखादा व्यक्ती आपल्याला सांगतो आहे ते व्हेरीफाय करूनच मग ते वाचायचं आहे किंवा त्याच्यावरती कृती करायची आहे. MPSCमध्ये मुलं अगदी, म्हणजे जो नवीन येतो त्याला खूप सांगतात की खूप कठीण आहे, किंवा समजा त्यांचा जर अटेम्प्ट निघत नसेल किंवा ते जर पास होत नसतील तर ते सांगतात की खूप वेळ लागतो, पहिल्या अटेम्प्टमध्ये तर कोणीच पास होत नाही. तर यासारख्या निगेटिव्ह थिंग्सकडे विचार करू नका. इन्फ्लुएन्स लोकांचं जास्त होऊ देऊ नका. आपण आपल्या अभ्यासामध्ये बघा, तुम्ही जर प्रॉपरली PYQ ॲनालिसिस कराल तर तुम्हाला काय वाचायचं आहे हे नक्कीच कळणार आहे. पुस्तकांची लिस्ट सर्वांची जवळपास सारखी असते, पण पेपर पास होणारे खूप सिलेक्टेड कॅन्डिडेट असतात. त्यामुळे आपल्याला त्यापैकी बनायचं आहे, म्हणजे आपल्याला स्वतः मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणून PYQ व्यवस्थित करा. PYQ नुसार तुम्हाला काय वाचायचं आहे ते समजेल. ते समजलं तर तुम्हाला या लोकांच्या इन्फ्लुएन्सची गरज पडणार नाही. ओके, तुम्ही यूट्यूबला काही महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघू शकता, त्यातून देखील तुम्हाला चांगलं नॉलेज मिळेल. पण डायरेक्टली 100% कुणावरती ट्रस्ट ठेवू नका की याने हे पुस्तकं सांगितले म्हणून मी बंचचा बंच घेऊन आलो आणि आता ते वाचत बसतोय, असं करू नका. ओके, त्यानंतर प्लेस टू स्टडी, म्हणजे अभ्यास कोणत्या ठिकाणी करायला हवा. बघा, अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर कुठे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा या पुण्यामध्ये जाऊन अभ्यास करणे, आणि दुसरं म्हणजे तुमच्या घरी अभ्यास करणे. आता मी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही पुण्यामध्ये जाऊन एक्सपिरियन्स घेऊ शकतात. 2-3 महिने तुम्ही पुण्यामध्ये घालवू शकतात तुमचे, जर तुम्हाला क्लास करायचे नसतील तर. आणि जर क्लास करायचे असतील तर तुम्ही तिथे देखील करू शकतात. घरी देखील तुम्हाला ऑप्शन्स आहेत. अभ्यास करण्याची ठिकाणं बघा, एकतर पुणे किंवा घर, पुणे किंवा तुमचं होम. तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला प्रॉपर एन्व्हायरमेंट असेल तर तुमच्या घरापेक्षा चांगली कुठलीही जागा नाही मित्रांनो. कारण मी देखील पुण्यामध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे. पुण्यामध्ये वातावरण आहे अभ्यासाचं, पण तुमचा वेळ जो आहे तो इतर गोष्टीमध्ये देखील जात असतो. समजा तुम्ही मेसला जाता, तिथे तुमचे 1-1.5 तास तुमचा सहज जात असतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचे कपडे वॉशिंग वगैरे यामध्ये देखील तुमचा वेळ जात असतो. पण घरी जर तुम्ही असले तर हे तुम्हाला सर्व इन हँड तुमच्या भेटत असतं. म्हणजे तुम्हाला अगदी चहापासून तर जेवणापर्यंत तुमच्या जवळ डायरेक्टली ताट येत असतं. त्यामुळे हा वेळ तुमचा वाचू शकतो आणि तेवढा वेळ तुमचा प्रोडक्टिव्हिटीमध्ये किंवा अभ्यासामध्ये तुम्ही घालवू शकतात. हे डिपेंड करतं आता तुमच्यावरच, कारण तुम्हाला तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे. कारण पुण्यामध्ये जर राहायचं म्हटलं तर साधारणतः 8,000 ते 10,000 रुपये खर्च महिन्याला येत असतो, जर तुम्ही सदाशिवपेठ किंवा शनिवारपेठमध्ये राहत असाल तर याचा विचार करून तुम्ही पुण्याला जायचं आहे. आणि जर हे शक्य नसेल तर तुमचं घर किंवा तुम्ही जिथे आहात तिथे अभ्यास करू शकता. त्यानंतर बरेच टॉपर सांगतात मी 10 तास, 12 तास, 18 तास अभ्यास केला आणि तेव्हा मला पोस्ट मिळाली. पण असं काही नाही मित्रांनो. सर्व हे अगदीच म्हणजेच एक्झॅजरेट करून सांगितलं जातं तुम्हाला. असं काही नसतं. तुम्हाला जनरली फक्त दिवसातले 5 ते 6 तास चांगला अभ्यास करायचा आहे, तो देखील कन्सिस्टंटली. तेव्हाच तुम्ही पोस्ट काढू शकता. बरेच जण असतात ते 12-12 तास अभ्यास करतात तरी त्यांची पोस्ट निघत नाही, पण काही जण 5-6 तासच अभ्यास करून अगदीच लगेच पोस्ट काढतात. तर हे टोटली आपल्या अभ्यासावर डिपेंड आहे की तुम्ही किती प्रोडक्टिव्ह अभ्यास करतात. म्हणजे असं 10-12 तास बसून राहिलं तर काही होत नाही, पण 5-6 तास जर तुम्ही अगदी तुमच्या बुद्धीचा पूर्ण कस लावून अभ्यास केला, सर्व पाठांतर असेल, सर्व PYQs असतील व्यवस्थित सोडवले, आणि डेली जर हे 5-6 तास तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर खूप होतात मित्रांनो. खूप झालेत 5-6 तास. जास्तीत जास्त तुम्ही 7 तास 8 तासपर्यंत जाऊ शकता. पण अगदी 12-12 तास अभ्यास करत बसू नका. त्याने तुम्हाला काय होईल, आता ज्यांना शक्य आहे किंवा जेव्हा मेन्स येते तुमची, जेव्हा
जास्त खरंच गरज असते तेव्हा तुम्ही करू शकतात, याबद्दल मी तुम्हाला नाही म्हणणार नाही. पण असं घाबरू नका की आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे. आपल्याला फक्त 5-6 तास चांगला अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये देखील मुलं पास होतात. आता या सर्व गोष्टीचं कन्क्लुजन काय आहे? आता मी या टिप्स सांगत आहे तुम्हाला, तर याचं कन्क्लुजन नेमकं काय निघतं? कन्क्लुजन असं निघतं मित्रांनो, की तुम्हाला जेव्हा तुम्ही नव्याने अभ्यास सुरू करतात, तर काही गोष्टी ज्या आहे इम्पॉर्टंट इथे मी डिस्कस केल्या, त्या डिस्कस केल्यानंतर तुम्हाला एक वे मिळेल की तुम्ही नेमकं कुठं काय कोणाचं ऐकायचं आहे आणि आपल्याला कोणाला फॉलो करायचं आहे किंवा आपल्याला नेमकं काय करायचं आहे अभ्यास सुरू केल्यानंतर, हे सर्व तुमचं क्लिअर झालं असेल. या व्हिडिओचा उद्देश हाच होता आणि हीच माहिती सर्व तुम्हाला क्लिअर करायची होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.